नमस्कार. पांडवांच्या 5 पुत्रांचा रात्रीच्या अंधारात जीव घेतल्यानंतरही समाधानी न झालेला अश्वत्थामा आपल्या दुर्योधनाच्या मृत्यूनंतर प्रचंड संतापतो आणि पांडवांना निर्वंश करण्याची भाषा करू लागतो. आपल्या ब्रह्मास्त्राने तो उत्तरेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळालाही मारण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात कृष्णाचा राग तो त्याच्यावर ओढवून घेतो. भगवंत प्रचंड चिडलेले आहेत आणि म्हणतात, अश्वत्थाम्या, तुला इतका अहंकार आणि इतका माज आलाय ना तुझ्या सगळ्या गोष्टीचा, याची शिक्षा तुला मिळायला पाहिजे. आणि ही शिक्षा तुला दुसरं कोणी देणार नाही, मी देणार. पांडवांचा वंश वाचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी पार पाडतोय, वाचवली आहे. पण आता तुला त्याची शिक्षा मिळायला हवी. अश्वत्थाम्याला एक वरदान आहे आणि द्रौपदी आपल्या शोकाच्या स्थितीमध्ये अश्वत्थाम्याचा जीव घेण्याची भाषा करत होती. भीमाला खरं तर अश्वत्थाम्याला यमसदनी पाठवण्यामध्ये जास्त रस होता. अर्जुनाची इच्छा तशीच की बाणाच्या एका बाणावर मी अश्वत्थाम्याला यमसदनी पाठवू शकेल. पण अश्वत्थाम्याला एक वरदान होतं. वरदान काय होतं? कायम जिवंत राहण्याचं, अमरत्वाचं, चिरंजीवित्वाचं वरदान अश्वत्थाम्याला मिळालेलं होतं. भगवंताला हे ठाऊक होतं आणि भगवंत त्याला मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा देऊ पाहत होते. मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा. चिरंजीवित्वाचं वरदानही कायम राहावं आणि हेच वरदान त्याच्यासाठी आयुष्यभर शाप बनून राहावं, हीच भगवंतांची इच्छा होती. आणि त्यामुळे अश्वत्थामा, तू ज्या वरदानाच्या आधारावर मस्तवालपणे जगत आला आहेस आणि तुझ्या मस्तकावर असलेल्या ज्या मण्याचा तुला प्रचंड गर्व आहे, तो मणीच मी तुझ्याकडून काढून घेतो. युधिष्ठिराला आदेश देऊन भगवंत सांगतात, युधिष्ठिरा, त्याच्या कपाळावरचा मणी काढून घे. अश्वत्थामा म्हणतोय, नका, असं करू नका, मीच तुम्हाला तो मणी काढून देतो. आणि अश्वत्थामा स्वतःच आपल्या हातानं चाकू मस्तकावर चालवून मस्तकावरचा मणी भगवंताच्याकडे देतो. हे करण्यामागचं कारण अश्वत्थामा घाबरलाय हे नव्हता, म्हणजे पश्चाताप झालाय आणि मग घाबरून गेलाय, मग म्हणाला त्याला कळलंय, हे नव्हतं. हे करण्यामागचं कारण एक होतं की आपल्याच हाताने आपल्याच मस्तकावरचा मणी काढून दिल्यावरती भगवंताच्या मनामध्ये थोडी तरी सहानुभूती निर्माण होईल आणि जो क्रोध आहे तो शांत होईल. पण देवाचा क्रोध काही शांत होणार नव्हता, अजिबात होणार नव्हता. देवाने अश्वत्थाम्याला सांगितलं, तुझ्या कपाळावरचा मणी काढल्यानंतर जी भळभळणारी जखम आहे ना, यातून रक्त बाहेर येत आहे, ती जखम कधीच भरून येणार नाही, कधीच भरून येणार नाही. अश्वत्थाम्या, तू जेवढा जगशील तेवढी ती जखम कायम राहील. एवढंच नाही तर ती जखम चिघळेल, त्या जखमेतून पू बाहेर पडेल, दुर्गंधी येऊ लागेल, तुला त्या जखमेला घेऊन जगणं अवघड होईल, अशी तुझी स्थिती होईल. तुझ्या आजूबाजूला त्या दुर्गंधीमुळे कुणी माणूस येणार नाही, तुला कुणी बघायला धजावणार नाही आणि ज्या कोणाला तू दिसशील त्याच्या आयुष्यात अमंगल होईल, त्याच्या आयुष्यात अमंगल होईल. लक्षात ठेव, आजही ज्या ज्या स्थळी अश्वत्थामा दिसतो म्हणतात ना, त्या त्या ठिकाणी कथानक लोक सांगतात की ज्याला अश्वत्थामा दिसला त्याचे डोळे गेले. आजही त्याचं अमंगल होईल, हा भगवंताचा शाप आहे. अरे, तू दिसणं सुद्धा पाप ठरेल लोकांच्यासाठी. काय भयंकर शाप आहे हो. देवानं दिलेलं वरदान आहे चिरंजीवित्वाचं. मरायचं नाही आहे, मरायचं नाही आहे, पण जगताही येणार नाही अशी स्थिती आहे. माणूस दिसणार नाही, जखम नीट होणार नाही, आपल्याच अंगाची दुर्गंधी आपल्यालाच घेत जगावं लागणार आहे. कितीही जीवाने जीव सोड 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 असा आग्रह धरला तरी जीव सोडता येणार नाहीये.
अश्वत्थाम्याच्या नशिबाला हे जगणं भगवंतानी दिलंय. का दिलंय? तर नीट समजून घेतलं पाहिजे का दिलंय. गुरुवर्य द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा म्हणजे ब्राह्मण. ते लॉजिक मी सांगत नाहीये ना, ब्राह्मण अवध होता म्हणून त्याला मारला नाही, म्हणून त्याला जिवंत ठेवला, हे लॉजिक मी मांडणार नाही. गुरुवर्य द्रोणाचार्यांचा मुलगा ब्राह्मण असूनही अश्वत्थाम्याला अशी भयंकर शिक्षा भगवंतांनी का द्यावी? तर ब्राह्मण होता म्हणूनच दिली. लक्षात घ्या. जे उगा काहीतरी केलंय असं नाही, ब्राह्मण होता म्हणूनच अशी शिक्षा दिली. खरं तर अश्वत्थाम्याचं कार्य काय होतं निहित करून दिलेलं? आपल्या पित्याप्रमाणे विद्याध्ययन करावं, विद्यार्जन करावं, विद्याध्यापन करावं आणि आपण वेगवेगळ्या विद्या वेगवेगळ्या लोकांना शिकवाव्यात. तपश्चर्येनी, साधनेनी, अभ्यासाने विद्या मिळवावी आणि ती विद्या इतरांना द्यावी, हे अश्वत्थाम्याचं काम. पण हाती शस्त्र धरून अश्वत्थामा क्षत्रिय बनला. क्षत्रिय बनण्यावर सुद्धा आक्षेप नाही, कारण कोण क्षत्रिय व्हावं, कोण ब्राह्मण व्हावं याला काही बंधन नव्हतं. विश्वामित्र क्षत्रियाचे ब्राह्मण झाले ना. त्यांना विश्वामित्रांना आचार्य ही उपाधी मिळालीच, गुरुवर्य ही उपाधी मिळालीच, महर्षी ही उपाधी मिळालीच. शूद्र मातेच्या पोटी जन्माला येऊन महर्षी वेदव्यास महर्षी झाले. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम, हे महर्षी व्यासाने घडवलं. ब्राह्मणाच्या पोटाला जन्माला येऊन रावण राक्षस कुळात गेला, झालं ना. ब्राह्मणाच्या पोटाला जन्माला येऊन कुबेर यक्ष बनला, तसं तर वैश्यच बनला म्हणायला पाहिजे, बनला ना. पण त्यांनी ज्या ज्या वर्णाचं काम केलं त्याच्याशी एकनिष्ठता ठेवली. अश्वत्थाम्याने काय केलं? अश्वत्थामा आपला ब्राह्मण धर्म सोडून दिला आणि क्षत्रिय बनला. आणि क्षत्रिय बनलेल्या अश्वत्थाम्याला दुर्बलांचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारणं आवश्यक होती, ती त्यानं पार पाडली नाही. तो उलट दुर्बलांचा घात करू लागला. दुर्बलांचा घात म्हणजे काय? अभिमन्यूला एकट्यात गाठून मारणं दुर्बलाचा घात आहे. रात्रीच्या अंधारात झोपलेल्या पांडवांच्या पुत्रांचं मस्तक कापून नेणं हा दुर्बलांचा घात आहे. अजून जन्मालाही आला नाही तो उत्तरेचा मुलगा गर्भातच मारण्याचा प्रयत्न करणं हा दुर्बलांचा घात आहे. आणि ही विकृती अश्वत्थाम्याच्या मनामध्ये आलेली होती, ही विकृती आलेली होती. म्हणूनच या विकृतीला ईश्वरानं शाप दिला. ते म्हणाले, तुझं वरदान शापामध्ये परावर्तित करेन. आयुष्यभर जगशील पण एक दुर्गंधी घेऊन जगशील, लोकांपासून दूर राहून जगशील. तुला मरण हवं असेल पण ते येणार नाही. तू मरणाची वाट बघशील, दारोदार फिरशील, दारं तुझ्यासाठी बंद असतील, कोणीही तुला बघणार नाही आणि ज्याला कोणाला तू दिसशील त्याचं अमंगल होईल. त्यामुळे लोक तुझ्यापासून लांब जायला लागतील. आणि ही भयंकर शिक्षा घेऊन अश्वत्थामा जगतो आहे. असं म्हणतात की आजही जगतोय. आपल्या आयुष्यात अश्वत्थामा व्हायचं नसेल तर आपल्याला नेमून दिलेलं कर्म कराच करा. आणि बदलणार असाल तर समाजाच्या कल्याणाची भाषा त्यात व्हावी एवढेच जपा. नमस्कार.